गुड मॉर्निंग. शुभ सकाळ सगळ्यांना. सकाळी सकाळीच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि आज रोहितला टिफिनला ना खरं तर आज पूर्ण वेळ शाळा होती. पण काय होतं ना, रात्री गरबा खेळायला जातो आणि तिकडनं आल्यावर उशीर होतो आणि उशीर झाला की मग रात्री झोपायला उशीर होतो. सकाळी उठायला पण मग थोडंसं लेट होतच होतं. तर घाई गडबडीत आज असंच झालं. बेल वाजली खरं, पण उठायची अजिबात इच्छाच होत नव्हती. पण टिफिन करायचा आहे म्हणून मग उठावंच लागलं. तर मग पटापट काहीतरी होईल असं लवकर, तर पोहे बनवले मी आज टिफिनसाठी त्याच्या. अ, छान कांदा, टोमॅटो, बटाटा असं सगळं घालून आज पोहे बनवले होते त्याच्यासाठी. आणि छोट्या ब्रेकला पण सोया स्टिक त्याला आवडतात, तर ते दिले. आणि डाळिंब आणलेले होते आदल्या दिवशी, तर ते डाळिंब सोलून त्याला आज डाळिंबाचे दाणे पण दिले होते टिफिनसाठी. टिफिन वगैरे सगळा रेडी केला आणि पटकन रोनीतला पण उठवलं. खरं सांगायचं ना, वातावरण असलं होतं बाहेर, थंडगार वातावरण, पावसाचं वातावरण, थंड वातावरण. त्यामुळे ना सकाळी अजिबात उठायची इच्छा तर होतच नाही. गार वातावरणात पांघरून झोपायला जी मजा येते ना, ती वेगळीच असते. आणि लहान मुलांचे ना अशा याच्यातच फार हाल होतात. असं मला रोनीचं पण. रोनीत अजिबात मला उठायला त्याने कधीच त्रास दिला नाही. पण आता असं झालंय, थंड वातावरणामुळे ना त्याला पण आळस आलाय आणि बळजबरी त्याला सकाळी उठवावं लागतं. मी 9 वाजता त्याला रात्री झोपवते. पण सध्या आता गरबा असल्यामुळे ना रात्री 10:30 वाजता बंद होतं. 11 वाजता झोपायला आणि लगेच सकाळी त्याला उठायचं असतं. तर झोप पूर्ण होत नाही असं त्याचंही होतंय. मी नाही म्हणते त्याला लवकर झोप, असं येऊ नको. पण मुलांना आवडतं खाली खेळायला वगैरे, म्हणून मग असंच त्याला झोप पूर्ण होत नाही. आणि असा झोपेतच तो होता, अर्ध्या झोपेत असं म्हणता येईल. कारण मी त्याला बळजबरी उठवलं, बाथरूममध्ये नेलं, अंघोळ केली, तोपर्यंत तो झोपेतच होता. वाईट वाटत होतं, पण काय करणार ना, शाळा मिस पण नाही करता येत. जर बुडवली शाळा तर मग पुढे त्याचा अभ्यास पण तेवढाच अपूर्ण राहतो. मग ते बुक्स कंप्लीट करावे लागतात. त्यापेक्षा म्हटलं शाळेत गेलेलाच बरा. तर त्याला अजून पण बघा झोपच येत होती. बळजबरी त्याला पूर्ण तयारी वगैरे केली. आज ब्लेझर पण घातलं होतं, कारण बाहेरचं वातावरण थंड होतं आणि स्वेटर घातलं काय आणि ब्लेझर घातलं काय सारखंच असतं, म्हणून मग मी त्याला इथं ब्लेझर घातलं होतं. आणि त्याची अजिबात इच्छा नव्हती शाळेत जायची, कारण झोपच तेवढी येत होती. पण नाईलाज होता माझा. तर मग त्याला शाळेत पाठवलं. आणि आज बाहेर जास्वंदाच्या छोट्या रोपाला जे नवीन रोप आणलं होतं, त्याला मस्त असं फूल आलं होतं. ते पूर्ण उमलायचं आहे दुपारी 12 पर्यंत. म्हणजे 9 वाजले ना, की छान असं पूर्ण मोठं होतं, ते उमलतं. तर त्याला कुंडी आणायची राहिली आणि अजूनपर्यंत ते रोप जे आहे ते माझं असंच आणून ठेवलंय. कुंड्या आणायच्या राहिल्यात. माहीत नाही कधी येईल आता. आणि हे मोठं जे रोप आहे जास्वंदाचं, तर त्याला खूप असे मोठं होत आहे, पानं फुटतायत. पण अजून फुल ना बरेच दिवस झाले जास्वंदाच्या त्या याला आलेलं नाहीये. छोट्या याला बऱ्याच कड्या आलेल्या आहेत. तर वातावरण थंडगार आहे बाहेरचं, म्हणजे असं की स्वेटर घालून बसावं, काही कामच करायला नको. हाय, हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी ज्योष्णा तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. आणि आज सुतक संपलं आहे आमचं. म्हणजे आज 12वा दिवस होता सुतकाचा आणि 9पर्यंत ती विधी होऊन जाते. तर आत्ता वाजले 10 आणि मी आत्ता पूजा करायला घेतली आहे 9पर्यंत. मग मी तोपर्यंत माझी सगळी घरातली जी कामं होती ती आवरून घेतली, कारण सुतक विधी जे असतं ना 9पर्यंत कंप्लीट होतं. मग त्याआधी पण पूजा म्हटलं तोपर्यंत घरातलं जे आहे ना ते सगळं आवरून क्लीन करून घेते. आज झाडून पुसून आज हाताने घरं पुसली आहेत. आणि जवळजवळ हाताने घरं पुसायला ना मला अर्धा तास लागला पूर्ण घर पुसायला. कारण 2 वेळा, एकदा ओल्या कापडानं एकदा कोरड्या कापडानं असं करत करत ना अर्धा तास गेला माझा फक्त फरशी पुसण्यातच. तर झाडून वगैरे झाले, सगळं आवरून झालं आहे माझं. मी पूजा करण्याच्या आधीच म्हटलं सगळं क्लीन करून घ्यावं, टेबल किचन सगळं क्लीन करून घेतलं आणि आता पूजा करायला घेतली. तर दाराची पूजा केली मी. दिवा वगैरे लावला, दिवा लावला आहे
रांगोळी काढायची राहिली तर ती रांगोळी आता काढून घेते मी आणि त्यानंतर मग पूजा करायला घेते. तर पूजा करण्याच्या आधी ना सगळं मी काढून घेतलं आहे ताटामध्ये, देव सगळे काढून घेतलेत आणि आता स्वच्छ सगळं पुसून घेणार आणि मग पूजा करायला घेते. आधी रांगोळी काढून घेते. सात ठिपक्यांची रांगोळी काढते मी आज, सिंपल अशी. सात ठिपक्यांची रांगोळी काढत होती आणि मला ठिपक्यांची रांगोळी काढायला ना आवडते. दारासमोर छान वाटतं ठिपक्यांची काढली तर. तर बऱ्याच वेगळ्या वेगळ्या रांगोळ्या आहेत ठिपक्यांच्या, त्यातली ही एक मी आज काढत होती. आणि ठिपके जे आहे ना इकडं तिकडं झाले ना तर ते मी त्या रांगोळीतच व्यवस्थित मॅनेज वगैरे करून घेत असते. आणि कलर भरून पण ना खूप छान छान रांगोळ्या असतात. पण मग या काळ्या फरशीवर ना पांढऱ्या याच्यानं रांगोळी जर काढली ना खूप छान वाटते. म्हणून मग मी काय करते, पांढऱ्या रांगोळीनेच रांगोळी काढते आणि सण वगैरे असला तर मग कलर वापरते रांगोळीला. आणि आता तर मी रेडीमेड रांगोळ्या ज्या आहेत त्या बनवल्या आहेत, बऱ्याच रांगोळ्या बनवल्यात. तर सण वगैरे असला ना तर त्या ठेवायला पण खूप छान वाटतात रांगोळी बाहेर. आणि ओरिजिनल वाटतं ते ठेवलं तरी, असं वाटत नाही की आपण ते नुसतं ठेवलंय, रांगोळीच असते ती पूर्ण. सिंपल अशी रांगोळी काढून झाली आहे आणि त्यावर हळदी कुंकू पण टाकते मी. नुसती पांढरी रांगोळी टाकू नये, तर त्यावर कलर पण हवा म्हणून हळदी कुंकू टाकलं त्याच्यावर. आणि त्यानंतर ना अहोंचं पण आवरून झालं होतं त्यांचं. तर मी बाहेरचं आवरत होती ना तोपर्यंत ते देवघर जे आहे ते पूर्ण साफ करून घेत होते, पुसून घेत होते, क्लीन करून घेत होते. 12 दिवस झाले ते त्याच्यावर धूळ वगैरे बसते, पूर्ण हे होतं. तर त्याच्यामुळं मग त्यांना जे आहे ते देवघर स्वच्छ करायला सांगितलं. त्यांनी कापडानं पूर्ण पुसून घेतलं, पूर्ण खालून वरपर्यंत. आणि ते तिकडं पुसून घेत होते तोपर्यंत मग मी इकडं देव जे आहे ना ते घासून घेत होती. कारण इतक्या दिवसापासून ना असेच देव रोज धुतले गेले नाही ना तर ते असे काळपट पडतात, काळे काळे होतात. आणि जे चांदीचे देव आहेत ना ते तर हमखास होतात, त्यांना जर रोज स्वच्छ नाही केलं ना तर ते असे काळपट होतं. आणि माझे अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण जे आहे ते चांदीचंच आहे, तर ते ना पूर्ण असं काळं दिसतं, म्हणजे चांदी ही दिसतच नाही, पूर्ण काळं काळं दिसत असतं. म्हणून मग मी इथे ना असं ना मी नेहमी पूजा वगैरे करते किंवा देव स्वच्छ करून घ्यायचे असते ना तर पंचामृत वगैरे असं बनवत असते किंवा लिक्विड असतं माझ्याकडं देव स्वच्छ करून घ्यायचं, त्याच्याने करत असते. पण आज बरेच दिवस झाले होते आणि ते पूजा नव्हती ना, त्यामुळे मग मी ते कोलगेट वापरून देव जे आहे स्वच्छ करून घेत होती. कारण कोलगेटने ना देव चमकतात आणि छान आणि स्वच्छ असे दिसतात. आणि चांदीच्या देवांना जर कोलगेटने जरी घासलं ना तरी ते खूप छान असे स्वच्छ दिसतात. म्हणून मग मी इथे कोलगेट घेतला होता. आणि माझ्याकडं देवासाठी मी एक वेगळा ब्रश जो आहे ना तो सेपरेट ठेवलेला असतो. त्या ब्रशनेच मी देवांना घासून घेत असते. कारण कानाकोपऱ्यामध्ये काय असतं ना, आपण हाताने स्वच्छ करतो ना, समोरची बाजू मागची बाजू क्लीन होते, पण जी कोपरे वगैरे असतात ना तर ते तिथं स्वच्छ होत नाही आणि मग तिथे काळं काळं तयार होत असतं. म्हणून मग मी ब्रशने घासून घेते ती जागा पूर्ण. आणि मग स्वच्छ धुतलं की मग ते एकदम छान आणि व्यवस्थित दिसतं. देव स्वच्छ करून घेतले होते, धुवून घेतले छान असे आणि कापडावर त्यांना ठेवले होते मी व्यवस्थित. आणि त्यानंतर मग दिवे वगैरे पण होते, दिवा वगैरे, तर ते पण मी पितांबरीने छान घासून घेतले, पुसून घेतले. कारण दिवा पण सगळे दिवे जे आहेत ना ते खरं आदल्या दिवशीच मी घासून घेणार होती, पण नंतर विचार केला की नको, दुसऱ्या दिवशी जेव्हा पूजा करेल तेव्हाच देवाला दिवे वगैरे त्याला हात लावावा, आदल्या दिवशी नकोच काही करायला. म्हणून मग इथं मी दिवे पण दाराचा दिवा मी आधीच स्वच्छ करून घेतला होता, त्यानंतर तुळशीचा पण करून घेतला होता, फक्त देवाचा वगैरे राहिला होता, तर ते पण घासून पुसून घेतले मी. आणि देव स्वच्छ धुवून तिथेच मी कापडावर ठेवले होते आणि आता त्यांना छान असं पुसून घेईल. आणि पुसून घेतल्यानंतरच मी त्यांना देवघरात
जे आहे ते ठेवत असते त्याच्या कोरडे करून. आणि त्याआधी लक्षात आलं माझ्या की मी दिवा लावलाच नाहीये. कधी पण पूजा करण्याआधी ना दिवा जो आहे ना तो मी पहिले लावत असते. दिवा अगरबत्ती लावली की मग त्यानंतर मी देवांना स्वच्छ अंघोळ घालून ठेवत असते. तर मग लक्षात आलं की आपण दिवा लावायचा राहिला. तर मग मी इथं समई जी आहे जी रोजची वापरायची असते माझी तेलाचा दिवा जो असतो ना, तर ही छोटी समई मी देवासमोर सकाळ संध्याकाळ लावत असते. आणि जेव्हा आरती करते ना त्यावेळेला मी तुपाचा दिवा वापरते. तर दिवा लावून घेतला होता आणि त्यानंतर धूप लावत होती. आणि धूप लावल्यानंतर घरामध्ये जे धूर होतो किंवा जे वास वगैरे येतो ना खूप छान वाटतं. आणि तेच मी जास्त मिस करत होती असं मला वाटतं. कारण ना पूजा म्हणजे रोजच्या रोज नुसतं दिवा जरी लावला ना आणि धूप जरी लावली ना तरी असं प्रसन्न वाटतं घर. तर तेच मी मिस करत होती. आणि इथं सगळ्यात पहिले मग मी धूप लावून घेतली देवासमोर. आणि आता सगळे देव जे आहेत ते पुसून देवघरात आता ठेवून देईल. आणि अन्नपूर्णा जी आहे ना ती नेहमी मी वाटीमध्ये तांदूळ घेते आणि त्यामध्येच ठेवत असते नेहमी. तर वाटीमध्ये मी नवीन ते तांदूळ पण जे आहेत ना ते बदलून घेतले, नवीन तांदूळ घेतले आणि त्यावर अन्नपूर्णा आता ठेवली. सिलेक्ट करतो मी तर तुला दाखवतो. ती समोर आहे, ते समोर आहे बघ. कुठे? समोर बघ. तू काय कसर काढली काय डायरेक्ट 4-8 दिवसाची? दिवा एकदम कंटिन्यू चालू द्यायचा आहे. मग नवरात्रामध्ये 9 दिवस दिवा चालतो, पण तेवढं नाही तर निदान 8 दिवस बरोबर चालला मग त्याला या साईडला ठेव, हवा नाही लागणार. नाही तिथं पण नाही लागत हवा, जर दार ओपन नाही केलं तिकडचं. दार तो ओपन होणार ना. कुठे कुठे असं पूजा करून घेतली होती. हळदी कुंकू वाहिलं देवांना अष्टगंध वाहिलं आणि आता आरती करून घेतली होती. गणपतीची आणि देवीची आरती दोन्ही आरत्या केल्या होत्या. पूजा वगैरे करून झाली आहे, नाश्ता झाला आहे. पोहे खाल्ले यांनी, रोनीतला टिफिनला दिले होते तर तेच पोहे त्यांनी खाल्ले. आणि मी डाळिंब सोलून खाल्लं आहे. तर आता जाते बाहेर. दसरा आहे आणि तर दसऱ्याला नवीन ड्रेस हवा रोनीतसाठी म्हणून. तर रोनीतला मी ड्रेस घ्यायला जाते. ड्रेस म्हणजे काय कुर्ता वगैरे काय आणणार नाही आहे, टी शर्ट पॅन्ट असंच आणेल. कारण तो आता शर्ट आणि जीन्स असं पण घालत नाही बाहेर गेल्यावर. आधी कसं मी तयारी करून द्यायची तर तो जीन्स आणि शर्ट घालूनच बाहेर जायचा, किंवा कार्यक्रम असला तो कुर्ता वगैरे घालायचा. पण आता त्याला कुर्ता पण आवडत नाही, कुर्ता घालायला पण तो नाही म्हणतो, टुसतो अंगाला. असं घालायचं नसतं, कारण देतो फक्त एवढंच. त्याचे कुर्ते जे आहेत ना सगळे अस्तर लावूनच आहेत, तरी पण त्याला यांना आवडत नाही म्हणून तो पण तसंच नाटक करतो, घालत नाही. तर टी शर्ट पॅन्ट आम्हाला बाहेर फिरायला, घरात खेळायला सगळीकडं टी शर्ट पॅन्टच हवी असते. तर मग म्हटलं टी शर्टच आणूया. बघू आता गेल्यावर काय कसं मिळतं आहे त्यावर ठरवलं. आवडेल तसं घेईल, मला जे आवडतं मी तेच घेते. बघू आता जाते आणि घेते त्याच्यासाठी. दसऱ्याला नवीन हवं म्हणून मग एक ड्रेस त्याच्यासाठी घेऊन येते. चला दिवाळीला बघेल. कुर्ते ना त्याच्याकडं आहेत जो की तो घालत नाही, ते पडलेत असेच. तर ते आता लहान होतील कारण हाईट पटकन वाढते. तर मग तेच कुर्ते मी दिवाळीला घालेल, एखादा ड्रेस बघेल त्याला. आता चला, गरम असेल ठीक आहे.
ही आली. ही ओढणी ना ऑर्गेन्झाची आहे आणि ऑर्गेन्झा हा प्रकारच आवडत नाही, कारण ती ओढणी अजिबात अंगावर एक सेकंड सुद्धा थांबत नाही आहे, अशी सारखी खाली पडून पडून जाते. तर तिला अशी टाकावी लागते. ऑर्गेन्झाचं कापड आहे ना, तर ते अजिबात अंगावर थांबत नाही. दुकानात चालले होते रोनितसाठी ड्रेस घ्यायला म्हणून, आणि रस्त्यात ना देवीचं मंदिर होतं. तर म्हटलं नवरात्र सुरू आहे, चला देवीला जे आहे दर्शन घेऊया. खरं तर पहिल्या दुसऱ्या दिवशी पण जात असते, पण आता सुतकामुळं सुतक चालू होतं म्हणून मग गेले नव्हते. तर आज दिसलं तर म्हटलं चला आज मंदिरात जाऊया आणि दर्शन वगैरे घेऊया. तर मी ना फक्त हळदी कुंकू तिथूनच घेतलं, कारण काही असं हेच नव्हतं की मंदिरात जाईल असं. तर ओटीचा सामान वगैरे काही घेतला नव्हता. तर आणि तिथून घरून मला तांदूळ वगैरे पण घ्यायचे होते ओटीला, तर आणलेलं नव्हतं. तर म्हटलं असू दे, नाही तर आपण फुलं वगैरे घेतले, हळदी कुंकू अगरबत्ती वगैरे घेतलं, तिळगुळ साखर फुटाणे ते घेतलं, आणि देवाला नमस्कार करूया, हळदी कुंकू वाहूया, पूजा करूया, आणि दुसऱ्या दिवशी ओटी भरायला जे आहे ते जाईल. तर आणि आजच 12वा दिवस, आजच सुतक फिटलं आणि आजच ओटी भरायला पाहिजे असं नको म्हटलं. म्हणून मग दुसऱ्या दिवशी आज फक्त नमस्कार करू, हळदी कुंकू वाहू, पूजा करू, आणि दुसऱ्या दिवशी ओटी वगैरे भरेल. तर इथं मंदिरात आले होते, तुळजाभवानीचं मंदिर आहे, आणि छान असं त्यांना देवीला छान असं सजवलेलं होतं. एरवी ना ते मंदिर खरं सांगायचं तर बंद असतं, कोणीही जात नाही तिथे, कोणीच जात नाही, बंद असतं ते मंदिर. आणि आज आता नवरात्र सुरू आहे म्हणून त्या मंदिराला असं छान सजवलं होतं, हे केलेलं होतं, पूजा वगैरे खूप छान असं वाटत होतं देवीला पण. पूजा वगैरे करून झाली होती, छान दर्शन वगैरे झालं, आणि त्यानंतर दुकानात आलो होतो. आणि अगेन आम्हाला खरं सांगायचं ना, पुण्यामध्ये फार जास्त दुकानं एवढी माहिती पण नाहीये कपड्यांसाठी, आणि कुठे चांगले मिळतील ना हे पण माहीत नाहीये. त्यामुळे आम्ही येतो तर आम्ही मुलचंदलाच येत असतो, आणि हे किड्ससाठी म्हणून पण इथं मुलचंदला आहे. आधी जुनं दुकान होतं, तिथं साड्या वगैरे मिळायच्या, त्यानंतर ते मोठं दुकान तयार झालंय. तर जुन्या दुकानात आता मुलांसाठीचे कपडे जे आहेत ते मिळतात, आणि तेच कपडे इथं घ्यायला आलो होतो. तर रोनितसाठी ड्रेस घेतला. मुलांना ना ऑप्शनच नसतं काही घ्यावं, शर्ट पॅन्ट शिवाय दुसरं काही नसतं. तर आणि कुर्ता वगैरे तर काही घ्यायचा नव्हता, तर त्या पटकन टी शर्ट एक पॅन्ट घेतली, आणि इथं अहो बिल वगैरे करत होते, आणि मी तोपर्यंत ना संपूर्ण दुकान जे आहे ना फिरून आले, कुठं काय आहे काय नाही आहे. आणि त्यानंतर घरी आले. घरी आल्यानंतर ना यांचा अहोंचा स्वयंपाक तर मी करून गेलेले होते, पण माझं राहिलं होतं. मग घरी आल्या आल्या ना आज छान चिप्स वगैरे पण तळले होते, कारण यांना पण खायचं होतं. तर म्हटलं चला चिप्स वगैरे पण तळले, भगर आमटी पण केली, आणि त्यानंतर भेंडी जी होती ना धुवून ठेवली रोनितसाठी, संध्याकाळी बनवेल म्हणून. आणि रोनित शाळेतनं आला होता, आणि आल्या आल्या ना त्याला त्याचा ड्रेस दाखवला. तर तो एवढा खुश झाला, आणि खरं सांगायचं ना तर कलर तो नव्हता त्याच्याकडे. तर मग त्याला तो कलर बघूनच मम्मी मला ही अशीच हवी होती, छान आहे, असं तसं त्याचं सुरू होतं. जीन्स आहे ती. अच्छा. आणि हे शर्ट तिथं एवढे छान नव्हते, हेच होते. हा कसं आहे मग, बस ना, काढू नको ना, एकदा घालून बघतो का? नको, त्या दिवशीच घालायचे है ना. रोनितला ड्रेस वगैरे खूप आवडला होता, आणि त्यानंतर ना त्याचा अभ्यास वगैरे घेतला, नंतर तो ट्युशनला गेला. मग असंच कामं वगैरे केली घरातली, आणि संध्याकाळ झाली होती. तर म्हटलं चला आज बऱ्याच दिवसांनी संध्याकाळी पण पूजा होईल, तर दिवाबत्ती करून घेत होती.
दाराला दिवा लावला मी खरं आणि देवाला तर सकाळपासूनच दिवा जो होता तो मी आज ना काय केलं पूर्ण म्हणजे 9 दिवस आपण दिवा लावतो. मी असा अखंड दिवा वगैरे असं लावत नाही कारण माझ्याकडे खूप हवा असते आणि कधीही दिवा विझू शकते. म्हणून मी काय करते सकाळी दिव्यात तेल टाकते, भरपूर तेल टाकते. तो जेवढा वेळ तेवढा चालेल तेवढ्या वेळ मध्ये सपोज हवेमुळं किंवा काही झालं विझला तर असं देवाकडं काही मी म्हणत नाही की अखंड दिवा वगैरे सुरू आहे. नॉर्मल असा दिवाच लावत असते आणि मी आज सकाळी पूजा करतानाच दिवा पूर्ण समई जी आहे ना तेलानं भरली होती आणि तीच सुरू होती. तर मी त्यात अजून थोडंसं तेल घातलं आणि अगेन तो रात्रभर चालला किंवा जेव्हा लक्ष राहील ना तेव्हा मी त्यामध्ये तेल असं घालतच राहील. पण हवेमुळं भिजला तर मग असं काही नाही. म्हणून मी अखंड दिवा त्याला म्हणत नाही. फक्त दिवा लावला असं म्हणते. त्यानंतर ना बाहेर तुळशीला दिवा लावायचा होता पण तो पण मी लावला नाही कारण एवढी हवा सुरू होती, एवढी हवा सुरू होती की दिवा साधा मी घरातनं बाहेर जरी दरवाजा उघडला ना तर भिजेल म्हणून मग लावला नाही. व्हिडिओ अपलोडिंगला लावला आहे मी. तर दुपारी 1 वाजेपासून मी व्हिडिओ अपलोड करायला लावलेला आहे आणि आता वाजलेत 7 आणि 7 वाजलेत तरी तो व्हिडिओ अपलोडच होत नाही. माहीत नाही काय होतं आहे. मोबाईल डेटावर लावलं त्यावर होत नाही आहे. वायफाय चालू आहे ते पण त्यानं पण होत नाही आहे. अपलोडिंग होतच नाही आहे. आता माहीत नाही कधी होईल. कदाचित कालचा व्हिडिओ आता आलाय नाही आलाय मला ते आता सांगता पण सकाळचा म्हणजे जवळजवळ 1-2 वाजेपासून लावला आहे आणि आता 7 वाजले तरी व्हिडिओ अजून अपलोड होत नाही आहे. आणि नेट वगैरे एकदम व्यवस्थित सगळं चालू आहे तरी ते व्हिडिओला काय प्रॉब्लेम आला कळत नाही. आता बघू काय होतं आहे कधी होतो आहे. 7 तरी वाजलेत. एवढा वेळ तरी लागत नाही. साधारण 2 तासात व्हिडिओ अपलोड होऊन जातो. पण आज जवळजवळ एवढा वेळ झाला आहे जवळजवळ 5 तास तरी धरून झाला. 5 तास झालेत आणि तरी व्हिडिओ अपलोड होत नाही. असो पूजा वगैरे करून झाली देवपूजा केली आहे आणि आज खूप छान असं वाटतं आहे. स्वयंपाक तर मी काय केलं 4 वाजता सगळं आवरून घेतलं कारण भांडी राहिली होती माझी आवरायची. सकाळची म्हणजे दुपारची जेवणाची भांडी वगैरे सगळं राहिलं होतं तर ते आवरायचं होतं. मग म्हटलं त्याआधीच स्वयंपाक वगैरे करून घेऊ त्यामुळे लाईव्ह पण घेता नाही आला मला. मी आधी स्वयंपाक वगैरे सगळं करून घेतलं, भांडी पण आवरून घेतली त्यामुळे आता सगळं क्लीन आहे. त्याचं टेन्शन पण नाही आहे आता मला. आता जेवण झालं की खाली जाईल. चल तर मी जाते आता गरबा खेळायला आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो इथेच संपवते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.